3 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये ना, मला आत्ता हे रिग्रेट होत आहे, की यार मी पुण्यालाच ठीक होती. मी का आली नागपूरमध्ये? तर वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आजचा जो दिवस होता ना, माझा इतका इरिटेटिंग गेला हमको आहे. जिंदा मत इरिटेटिंग छोड़ो म्हणजे की सालो। डोकं हम कोई खराब मंदिर झालं का होतं माझं घंटा है ॲक्चुअली. कि कोई भी आके चला बजा सोडा, जे जाता काही है। झालं ते झालं. पण मी हे जे बोलली आहे ना, मी पुण्यावरनं नागपूरमध्ये का आली, त्याच्यासाठी काही पर्सनल रिझन होते. पुण्यात इतके इझिली काम होऊन जात होते माझे ऑफिस वर्कचे, पण इकडे जे आहे नागपूरमध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. सोडा, आता मी इथे कॉन्सन्ट्रेट करते पाणीपुरीवर. पाणीपुरी खायला गेली आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच चहा घ्यायला गेलो. ऑफिसचे सगळे नंतर निघाली मी घरी जायला, आणि घरी जाताना इतका ट्रॅफिक लागला मला आज. आणि सो घरी पोहोचली, जेवण वगैरे झालं आणि मी मेडिसिन्स घेत होते आणि मी मेडिसिन खाऊन खाऊन कंटाळली आता, कारण 3-4 महिने झाले मी कंटिन्यू मेडिसिन्स खाते. त्या मेडिसिन्समुळे हेअर, स्किन आणि बॉडी ह्या तिन्हीवर इतका भयंकर इफेक्ट झाला आहे ना त्याचा, की ऑलरेडी माझे हेअरफॉल इतका भयंकर होत आहे. आता मी एक ठरवलं आहे की जितकी झूठ हेल्दी पे डाएट झूठ घेता बोलती जा येईल रही मी है। घेईल, मी शक्ल देखो प्रयत्न पण कितनी करते. पण भोली है, ठीक आहे, लेकिन कधी अंदर कधी से फेल लोमड़ी है। होते यार, माणूसच चुकी होते. येस, मोस्ट इम्पॉर्टंट इज की इफ यू सजेस्ट मी फॉर होम रेमेडी विच इज गुड फॉर हेअर फॉल. आणि हो, तुम्हाला जर माहिती असेल कुठले चांगले डॉक्टर्स जे स्किन आणि हेअर ट्रीटमेंट चांगल्याने करू शकते, एक्सपिरियन्स, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. कारण आणि बाकी हे सगळं करताना कधी 1 वाजलं मला समजलं पण नाही, आणि झोपायची वेळ झाली. आणि बरंच आज खूप जास्त लेट झालं, कारण उद्या सुट्टी आहे. येस, उद्या सुट्टी आहे आणि उद्या आषाढी एकादशी पण आहे. सो बरेच सारी तयारी करायची आहे. उद्या उपवास पण असणार आहे. ते पण काही सगळं आणि असंच करता